नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या आम्ही वरईकरच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. उमेदवार आपला म्हणून आपली सिरीज सुरू आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आज आपण आहे वरईतील वरई कोळीवाडा वॉर्ड क्रमांक 193 मध्ये. आणि 193 ची जी लढत आहे ही खूप चर्चेचा विषय ठरलेली आहे, कारण इथेच अपक्ष उमेदवार उभे आहेत सूर्यकांत कोळी. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज की आज ते शिवसेना युबीडी गटामध्ये शाखा प्रमुख होते. शाखा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते अपक्ष उभे आहेत. तर जाणून घेऊया की आपला उमेदवार हा कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचं विजन आणि मिशन काय आहे, या बऱ्याच गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम सर तुमचं स्वागत की आपल्या तुम्ही चॅनलमध्ये वेळ दिला तुमचा प्रचारातून काढून. तर माझा पहिलाच प्रश्न हा आहे की गेले 17 वर्ष म्हणून तुम्ही शाखा प्रमुख म्हणून तुम्ही कार्यरत आहात. तर या एवढ्या काळामध्ये तुम्ही आपल्या कोळीवाड्यामध्ये काय बदल पाहिले आणि काय गोष्टी तुम्हाला जाणवल्या? मी 17 वर्ष शाखा प्रमुख आहे. मी काम करत असताना अनेक गोष्टी मला खटकायच्या की त्या गोष्टी व्यवस्थित पार नाही पडायच्या. म्हणजे जसे रस्ते आहेत, इकडचा समुद्र किनारा आहे, डेब्रिज आहे समुद्र किनाऱ्याचं, हे वेळोवेळी उचललं जात नव्हतं. रस्त्यांची समस्या अतिशय गंभीर आहे, ती कधी सुटली जात नव्हती. 8-10 वर्ष झाले रस्ते तसेच आहेत. त्याच्यावर मुलामा केला जायचा आणि तुकपट्टी केली जायची, पुन्हा रस्ते खराब व्हायचे. त्याच्यामुळे लोक फार नाराज झाली. तुम्ही मगाशी बोलला पण की 70च्या वर्षाचा हा जो तुमचा शिवसेनेमधला प्रवास आहे, तो सुरुवात कशी झाली? समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रवास कसा झाला? मी राजकारण कधीच केलं नाही. मी एक समाजकारण म्हणूनच काम करत आलो. कारण बाळासाहेबांची ही शिकवण होती. माझी पक्षाशी नाराजी नाही आहे, माझी त्या व्यक्तींची नाराजी आहे ज्यांनी या कोळीवाड्याचा विकास केलाच नाही. शिवसैनिक म्हणून काम करताना सर्वात कठीण प्रश्न तुम्हाला कोणता वाटला की निर्णय घेताना तुम्हाला तो जास्त अडचण आली 17 वर्षामध्ये? कसं आहे, मी आता एवढे वर्ष काम केली, लोकांची प्रामाणिक सेवा केली आणि स्वच्छ सेवा केली. पण एक वेळ अशी आली की मला मातोश्रीवरती निर्णय होणार होता की उमेदवारी देणार म्हणून. पण काही तिथे लोक होती, त्यांच्या दबावामुळे मला तो निर्णय दिला नाही आणि माझी मातोश्रीवनी उमेदवारी कापली. त्यामुळे मी मग जनतेमध्ये फिरलो. लोकांनी एका दिवसात मला सांगितलं की काय करायला पाहिजे, तुम्ही हे उभे राहा अपक्ष. आणि लोकांच्या आग्रहास्तव मी ही अपक्ष उमेदवारी स्वीकारली. आज तुमच्या समोर जर आपण पाहिले तर हेमांगी वरईकर आणि प्रल्हाद वरईकर आहेत, जे शिंदे गटातून आहेत. तर यांचं चॅलेंज तुम्ही कसं बघता? आणि राष्ट्रवादीचे नागवेकर देखील आहेत. तर तुम्हाला यांचं आव्हान कसं वाटतं? काय नाही, मला आव्हान कोणाचं नाही वाटत आहे. मी माझ्या मार्गाने काम करणार. माझा ठाम विश्वास आहे जनतेवर की जनता मला निवडून देणार 100%. आणि तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात तुमचं विजन काय असेल कोळीवाड्याला धरून, किंवा कोळीवाड्यामधले काही विकसित काम असेल त्याचा तुमचा पहिला निर्णय काय असेल? 100 दिवसात कोणत्या गोष्टीवर पहिलं तुम्ही लक्ष द्या? पहिला तर मला संपूर्ण कोळीवाडा स्वच्छ करायचा आहे. कोळीवाडा आणि प्रभादेवी पण म्हणा, कारण पूर्ण वॉर्ड आहे तो 193 प्रभाग, हा मला स्वच्छ करायचा आहे. त्याचे रस्ते खड्डेमुक्त करायचे आहेत, समुद्र किनारा स्वच्छ करायचा आहे. इथे लोकांना लायब्ररी नाही, वाचनालय नाही. इकडची मुलं बाहेर जातात अभ्यास करण्यासाठी. ते डिजिटल लायब्ररी, जिथे मी जागा सुचवली आहे त्या जागेमध्ये ती लायब्ररी सुरू करणार आहे. कोळीवाड्यातल्या मुख्य समस्या कोणत्या आहेत? म्हणजे मासेमारी असेल, ड्रेनेज लाईन असेल, किंवा पुनर्विकास प्रकल्प असेल, तर त्या मुख्य समस्या कोणत्या आहेत आणि याच्यावर तुमचं विजन कसं असेल? पुनर्विकास हा चांगल्या पद्धतीने या गावातील लोकांचा, जनतेचा, संपूर्ण म्हणजे मालक वर्ग आणि भाडेकरू यांचा पुनर्विकास करण्यासाठी मी 100% प्रयत्नशील राहणार आणि सर्वांना चांगली घरं देण्याचा प्रयत्न करणार. पुनर्विकास प्रकल्प जो आहे त्याच्या नावावर तुम्हाला असं वाटतं का इथल्या लोकांवर अन्याय होतं? यावर तुमचं मत काय? कारण बऱ्याचदा चर्चा खूप आल्यात की कोळीवाड्याचा पुनर्विकास होणार, पण अद्याप काही त्याच्या हालचाली दिसत नाहीये. तर तुम्हाला त्यावर काय वाटतं? कुठे अडचण येते आणि कुठे अडचण? त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत जे ह्या अडचणी निर्माण करतात. पण मी निवडून आलो तर या सगळ्या अडचणीवर मात करेन आणि वरळी कोळीवाड्याचा विकास आणि स्वच्छ घरं लोकांना देईन. आणखीन एक असं मला विचारायचं आहे की
आपला जो कोळीवाडा आहे, कोळीवाडा असेल किंवा प्रभादेवी म्हणजे जो तुमचा वॉर्ड आहे 193, इथला निवडून आल्यानंतर इथल्या जो महिला आणि ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काही योजना आहेत किंवा त्यांच्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही आणखी कार्यक्षम करू शकता? अनेक योजना आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम साहित्य, ज्या त्यांचं वॉकिंग ट्रॅक वगैरे असतं ते सगळं प्रत्येकाच्या विभागात हे पुरवलं जाईल. विद्यार्थ्यांसाठी आपली लायब्ररी बनवायचा विचार आहे, डिजिटल लायब्ररी. कोळी लोकांसाठी ज्या जेटी आहेत त्या जेटी स्वच्छ केल्या जातील, पुनर्बांधणी केली जाईल आणि समुद्र किनाऱ्यावरचं सगळं रॅबिट हे उचलून तर समुद्र किनारा पूर्ण स्वच्छ केला जाईल. जसं वर्णी सीमेचा किनारा आहे तसंच त्या धर्तीवरती हा समुद्र किनारा स्वच्छ होईल. काही लोक म्हणतात की अपक्ष उमेदवार म्हणजे नाराज शिवसैनिक, अशा लोकांना तुम्ही काय उत्तर द्या? बघा, मी पहिल्यांदा सांगितलेलं की मातोश्रीची मी एकनिष्ठ आहे. मला पक्षाशी अजिबात नाराजी नाही. पक्षाने माझ्यावर अन्याय नाही केला तरी या इकडच्या व्यक्तीने माझ्यावरती अन्याय केला. विरोधक म्हणतात शिवसेना कमकुवत झाली. वरईमध्ये तुम्ही काय चित्र दाखवू शकता? कारण आजही लोक म्हणतात की तुम्ही जरी अपक्ष उभे असले तरी एक चर्चा आहे की सूर्यकांत कोळी हे कायम शिवसेना आणि बाळासाहेबांची निष्ठावंत असलेला कार्यकर्ता आहे. तरी उद्या तुम्ही निवडून आला तर तुमचा पाठिंबा कुणाला असेल? पहिल्या प्रथम तर मी जनमताचा कौल घेणार. कारण मला जी लोक निवडून देणार आहेत त्यांचे विचार घेणं गरजेचं आहे. त्यांच्या विचाराने मी तो निर्णय माझा कळवणार. आणखी तुमच्याबद्दल आम्हाला माहिती अशी समजली की कोरोना काळामध्ये वरई कोळीवाडा म्हणजे एकदम हाय व्होल्टेज झालेलं, लोक घाबरलेले, कोळीवाड्यातल्या लोकांना बाहेर सोडत होते, एक पॅनिक वातावरण होतं. अशा परिस्थितीत देखील सूर्यकांत म्हणजे बाबू कोळी हे ऍक्टिव्ह होते. तर तेव्हाचा एक अनुभव काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही लोकांसाठी कार्य केलं? ज्या दिवशी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी रात्री 12 वाजता मला फोन केला की बाबूजी आपण उद्या सकाळी कोळीवाडा सील करतोय आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा, लोकांची सेवा करा, लोकांना अन्नधान्य पुरवायचं असतं. त्यासाठी मी दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरुवात केली. ते पूर्ण करोना संपेपर्यंत मी लोकांची सेवा करत होतो. धान्य वाटप असू दे, दूध वाटप असू दे, सिलेंडर वाटप असू दे, सिलेंडरच्या रांगा लागलेल्या होत्या. मी सकाळ ते संध्याकाळ संपूर्ण उभा राहून लोकांना सिलेंडर पोचवले आणि लोकांच्या समस्या दूर केल्या त्यावेळेला. आणि निवडून आल्यानंतर पुढील 5 वर्षात असे 3 कोणते ठोस निर्णय असेल जे कोळीवाडा आपल्या वॉर्डसाठी महत्वपूर्ण असेल, असे कोणते तुम्ही गोष्टींवर जास्त काम करा? 3 अशा महत्वाच्या गोष्टी की ज्या आपल्या वॉर्डसाठी गरजेच्या आहेत. एक तर पहिली आहे डिजिटल लायब्ररी, जी विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी शिकत असताना अनेक अडचणी येतात त्या विद्यार्थ्यांसाठी ती डिजिटल लायब्ररीचं मी निर्माण करणार. आणि एक तर दवाखाना, या कोळीवाड्यामध्ये असा दवाखाना नाही. पेशंटना जायला केमला जाईपर्यंत अनेक अडचणी येतात. आता तो ब्रिज पाडलेला आहे त्याच्यामुळे कदाचित पेशंटचे जीव जाऊ शकतात. त्याच्यामुळे या कोळीवाड्यामध्ये मी दवाखाना निर्माण करणार आहे. त्याची मी जागा सुद्धा बघून ठेवलेली आहे. तिथे आयसीयूचा एक बेड असणार आणि असे 10 बेड निर्माण करणार जिथे लोकांना प्राथमिक उपचार दिले जातील. आणखीन एक, कोळीवाड्यामध्ये खूप मोठ्या संख्येने तरुण वर्ग आहे. तरुण वर्गांनी सूर्यकांत कोळींनाच मतं द्यावं, यासाठी तुम्ही त्यांना काय सांगा? म्हणजे काय त्यांनी तुम्हाला निवडलं पाहिजे, यावर तुम्ही काय सांगा? आता तरुण वर्ग म्हणजे त्यांचा नोकऱ्यांचा प्रश्न आला, शिक्षणाचा प्रश्न आला. शिक्षण तर सर्व घेतात, त्यात अनेक अडचणी असतात. त्यासाठी मी मार्गदर्शन वेळोवेळी करणार, मुलांना त्यांचे प्रश्न सोडवणार, त्यांना योग्य ती दिशा देणार. तर आपण जर पाहिलं, कोळीवाडा हा एक आकर्षण केंद्र आहे. कारण कोळीवाड्यामध्ये आपला ऐतिहासिक किल्ला आहे, तिथे बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग होतात. त्यामुळे एक प्रकारे आपण असं समजू शकतो की एक प्रेक्षणीय स्थळ आहे की तिथे अनेक पर्यटन स्थळे लोक भेटी देतात. तर या गोष्टी, अरे ही कोळीवाड्यांची एक वेगळी ओळख आहे. इथला कोळी समाज असेल किंवा मासेमारी असेल, अनेक जण बघायला येतात. मग इथला पारंपरिक होळीचा सण असो किंवा नारळी पौर्णिमा असो, तर हा जो आपला पर्यटन स्थळ आहे एकूण, तर त्याला घेऊन काय तुमची कन्सेप्ट की त्याला अजून कसं चांगल्या पद्धतीने बनवू शकतो? आणि जो समुद्र किनारा आहे जो आपल्याला लाभलेला आहे, जिथे बोटी आपल्या थांबलेल्या असतात, त्यावर तुमचं काय मत की त्याला कशा पद्धतीने तुम्ही निवडून आल्यानंतर त्याच्यावर लक्ष देऊ शकता? आता हा किल्ला आहे ना, हा हेरिटेज वास्तू आहे, तिचं जतन व्हायला पाहिजे.
त्याच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असायला पाहिजे. त्यासाठी मी उपाययोजना करणार आणि येथील मच्छीमार बांधवांसाठी जे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाचा मच्छीमारांसाठी योग्य उपयोग करणार, त्यांना तिथे रोजगार मिळवून देणार मी. एक शेवटचा प्रश्न, वरळीतील जो मतदार आहे त्यांना तुम्ही आपल्या या माध्यमातून काय संदेश द्याल? आता वरळी कोळाडमध्ये ही जेवढी जनता आहे ती मला निवडून 100% देणार. मग त्यांच्यासाठी मी आयुष्यभर स्वच्छ काम करणार आणि त्यांच्या जेवढ्या अडचणी असतील त्या सर्वांवर मात करून पुढील 5 वर्षात या कोळीवाडीची परिस्थिती अतिशय सुंदर करून देईल. तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलं सूर्यकांत कोळींशी आपण गप्पा गोष्टी केल्या, त्यांचं विजन मिशन त्यांनी सांगितलं. तर उमेदवार आपल्या सिरीज चालूच राहतील 13 तारखेपर्यंत. आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. या मुलाखती घेण्याचा आम्ही वरळीकरचा एक पूर्णपणे क्लिअर उद्दिष्ट आहे, तो म्हणजे हाच की आपण कुठल्याही उमेदवार किंवा पक्षाचं समर्थन करत नाही, प्रचार करत नाही, पण लोकांना आपला उमेदवार कसा आहे हे माहीत असावा या दृष्टीनेच आपण या मुलाखती करत आहेत. पुढील असेच भाग तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.